श्री गुरुचरित्र अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची चरणा, विनवितसे कर जोडून भक्तिभावे करुणिया. जय जया सिद्ध मुनी तुची तारक भवारणी, अज्ञान तिमिर नासोणी ज्योती स्वरूप तुची होसी. अविद्या माया सागरी बुडालो होतो महापुरी, तुझी कृपा जाहली तरी तारिले माते स्वामिया. तुवा दाविला निजपंथ जेने जोडे परमार्थ, विश्वपालक गुरुनाथ तुची होसी स्वामिया. गुरुचरित्र सुधारस तुवा पाजिला आम्हास, तृप्त न होय गा मानस त्रषा आणिक होतसे. तुवा केलिया उपकारासी, उत्तीर्ण नव्हे मी वंशवंशी. निज स्वरूपा आम्हासी दाविले तुम्ही सिद्धमुनी, मागे कथा निरोपिलीसी. अभिनव जाहले सृष्टीसी, पतिता करवी ख्यातीसी. वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी, बोधिले ज्ञान प्रकाशी. पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा. ऐकोणी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण, प्रेमभावे आलिंगोण आश्वासितसे ते वेळी. धन्य धन्य शिष्य मौळी तू लाधले अभिष्ट सकळी, गुरुची कृपा तत्काळी जाहली आता परियेसा. धन्य धन्य तुझी वाणी वेद लागला श्री गुरुचरणी, तुची तरलासी भवारणी सकळा भीष्टे साधतील. तुवा पुसीला वृत्तांत संतोष झाला आजी बहुत, श्री गुरु महिमा असे ख्यात अगम्य असे सांगता. एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा, संकेत मार्गे तू जाता निरूपितसे परियेसा. पुढे असता वर्तमानी तया गाणव ग्रामभुवनी, महिमा होतसे नित्य नूतनी प्रख्यात रूप होऊनिया. त्रयमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर, महिमा त्याची अपरंपारू सांगता अगम्य परियेसा. महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची, काया धरुणी मानवाची चरित्र केले भूमीवरी. तया स्थानी असता गुरु ख्याती झाली अपरंपारू, प्रकाशत्वचारी राष्ट्र समस्त येती दर्शना. येती भक्त यात्रेसी एको भावे भक्तीसी, श्री गुरु दर्शन मात्रेसी सकळाभीष्ट पावती. दैन्य पुरुष होती स्त्रिया युक्त, वांजेसी पुत्र होय त्वरित. कुष्ठे असेल जो पीडित, सुवर्ण होय देह त्याचा. अक्षहीना अक्षयेती, बधिर करणी ऐकती, अपस्पारादी रोग जाती. श्री गुरुचरण दर्शन मात्रे परिस लागता लोहासी, सुवर्ण होय नवलकायसी. श्री गुरु कृपा होय जासी सकळाभीष्ट पाविजे. ऐसे असता वर्तमाने उत्तर दिशे माहूर स्थानी, होता विप्र महागणी नाम तया गोपीनाथ. तया पुत्र होऊनी मरती करी दुःख अनेक रीती, दत्तात्रेयाराधिती स्त्री पुरुष दोघे जण. पुढे जाहला अनिक सूत तया नाम ठेविती दत्त, असती आपण धनवंत अति प्रीती वाढविले. एकची पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी, झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी. वर्षे 12 होता तयासी, विवाह करीती प्रीतीसी अति सुंदर नोवरीसी. विचारुणी प्रतिकरे मदनाचे रती सरसी, रूप दिसे नोवरीसी अति प्रीती सासू शुरासी. महाप्रेमे प्रतिपाळिती दंपती एकची वयसी, अति प्रिय महाहर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी. दोघे सुंदर सुलक्षण एका परिस एक प्राण, न विसंबिती क्षण क्षण अति प्रिय परियेसा. ऐसी प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा, अनेक औषधे देता ऐका आरोग्य नोहे तयासी. नवचे अन्न तयासी सदा राही उपवासी, त्याची भार्या प्रीतीसी आपण न घे सदा अन्न. पुरुषावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण, पतीस देता औषधे जाण प्राशन करी परियेसा. येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी, पतिव्रता स्त्री कैसी पुरुषा सवे कष्ट तसे. पुरुष देह क्षीण झाला आपण तया सरसी अबला, तीर्थ घेऊनी चरण कमळा काळक्रमी तया जवळी. दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैद्य साचे, पतिव्रता सुमन तिचे न विसंबेची क्षणभरी. जितुके अन्न पतीसी तितुकेची ग्रास आपणासी, जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे परियेसा. माता पिता दायाद गोती समस्त तिसी वारिती, पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोल कवनाचे. दिव्य वस्त्रादी आभरणे त्यजिली समस्त भूषणे, पुरुषावरी आपुला प्राण काय सुख म्हणतसे. उभयतांची माता पिता
महाधनिक श्रीमंता पुत्र कन्येसी पाहता दुःख करीती परियेसा. अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविताती अवधारा. अनेक परीचे वैद्य देती दिव्य रस औषधे देती शमन नवे कवणे रीती. महाव्याधीने व्यापिले पुसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करीती कुळदेवतांसी. काही केली पुत्रासी आरोग्य नोहे सर्वथा. वैद्य म्हणती तये वेळी नवे बर्वे त्यासी आढळी. राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यज्ञ नव्हे आता. ऐसे ऐकोनी माता पिता दुःखे दाटली करीती चिंता. जय जया जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती. आराधोनिया तुम्हासी पुत्र धाव लाधलो संतोषी. पापरूप आपणासी निधान केवी राहो पाहे. एकची पुत्र आमुचे वंशी त्याते जरी न राखीसी. प्राण देऊ तया सरसी दत्तात्रेया स्वामिया. ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका. वारी तसे पुत्र एका माता पिता लिंगोणी. म्हणे आपुले भोग सरले जितुके ऋण तुम्हा दिधले. अधिक कैचे घेऊ भले ऋणानुबंधन चुकेची. ऐसे कुणी माता पिता दोघे जाहली मूर्छांगता. पुत्रावरी लोळता महादुःखे दाटोनिया. म्हणती ताता पुत्र राया आमुची आशा झाली वाया. पोशीसी आम्हा म्हणोनिया निश्चय केला होता आपण. उपगोनिया आम्हासी सोडूनी केवी जाऊ पाहसी. वृद्धाप्यपणी आपणासी धर्म घडे केवी तुझ. ऐकोनी माता पिता वचन विनवी तसे आक्रंदोन. करणी ईश्वराधीन मनुष्य प्रयत्न काय चाले. माता पित्यांचे ऋण पुत्रे करावे उत्तीर्ण. तरीच पुत्रत्व पावणे नाही तरी दगडापरी. मातेने केले मज पोषण एके घडीचे स्तनपान. उत्तीर्ण नव्हे भवारण जन्मांतरी येऊन या. आपण जन्मलो तुमचे उदरी कष्ट दाविले अति भारी. सौख्य न देखा कवणे परी ऐसा आपण पापी देखा. आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे. जैसे काही असेल होणे ब्रह्मादिकान सुटेची. येणे परी जन्नी जनका संभाषितसे पुत्रनिका. तेने परी स्त्रियेसी देखा सांगतसे परियेसा. म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमुचे दिवस सरी. मज निमित्ते कष्टलीस भारी व्रथा गेले कष्ट तुझे. पूर्वजन्मींचे वैरपण तुझसी होता माझा शीन. म्हणून तू ते दिदले जाण जन्मांतरीचे कष्ट देखा. तू जरी राहासी आमुचे घरी तूज पोषितील परिकरी. तूज वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा. ऐसे तुझे सुंदरीपण न लाधे आपण दैवहीन. न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता. ऐकोणी पतीचे वचन मूर्छा आली तक्षण. माथा लावून या चरणा दुःख करी तये वेळी. म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज न अभेरा. तुहा सरी दातारा आनिक नाही गती आपणा. जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे. मणी न करा संदेह समागमी तुमची आपण. ऐसे दोघांची आवचनी ऐकोनिया जनक जननी. देह टाकोनिया धरणी दुःख करीती तये वेळी. उठूनिया श्वशुरासी संबोखी तसे सासूसी. न करा चिंता हो भरवसी पती आपुला वाचेल. विनवी तसे तये वेळी आम्हा राखेल चंद्रमौळी. पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल. सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती. गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे. त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी. आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागली. मानवली गोष्ट समस्तांसी माता पिता श्वशुरांसी. निरोप घेऊनी सकळिकांसी निगती झाली तये वेळी. तया रोगिया करुणी डोली घेऊनी निघाली ते बाळी. विनवी तसे तये वेळी आपले सासू श्वशुरांसी. स्थिर करुणी अंतकरण सुखे राहावे दोघे जण. पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत. म्हणून सासू श्वशुरांसी नमन करी प्रतिप्रीतीसी. आशीर्वाद देती हर्षी अहेव पण स्थिर होय. तुझे दैवे तरी आता आमुचा पुत्र वाचो माता. म्हणून निघाले बोळवीत आशीर्वाद देताती. येणे परिपती सहित निगती झाली पतिव्रता. क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी. मार्गक्रमिता रोगी आसी अधिक जाहला त्रिदोषी. उतरता ग्राम प्रदेशी अति संकट जाहले पै.
विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी, जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तये वेळी. पतिव्रता तये वेळ आली आपुले पतीजवळ, पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तक्षणी. आकांत करीते नारी लोळतसे धरणीवरी, भोसकुणी घ्यावया घेता सुरी. वारिती तियेसी ग्रामलोक, आफळी शिरे भूमीसी हानी उरी. पाषाणेसी केश मोकळे आक्रोशी, प्रलापितसे परियेसा. हा हा देवा काय केले, हा मज गायीसी गांजिले. आशा करुणी आले राखीसी प्राण म्हणूनी. पूजेशी आत जाता देऊळात, पडे देऊळ करी घात. ऐशी कानी न ऐको मात, दृष्टांत झाला आपणासी. उष्णकाळी तापोणी नरू, ठाकोणी जाय एखादा तरू. वृक्षची पडे आघात थोरू, तया परी झाले मज. त्रशे करुणी पीडित, जाय मनुष्य गंगेत. संधी सुसरी करी घात, तया परी मज झाले. व्याघ्र भये पळे धेणू, जाय आधार म्हणून. तेथेची वधिती यवणू, तया परी झाले मज. ऐसी पापी दैवहीन, आपुले पतीचा घेतला प्राण. माता पितरांसी त्यजून, घेऊन आले विदेशी. येणे परी दुःख करीत, पाहू आले जन समस्त. संभाषिता ती दुःख शमता, अनेक परी करुणिया. वारिता ती नारी सुहासिनी, का ओ दुःख करीसी कामिनी. विचार करी अंतकरणी, होणार न चुके सकळिकांसी. ऐसे म्हणता नगर नारी, तिसी दुःख झाले भारी. आठवी तसे परोपरी, आपुले जन्म कर्म सकळ. ऐका तुम्ही माय बहिणी, आता कैची वाचू प्राणी. पतीसी आले घेऊनी, याची आशा करुनिया. आता कवना शरण जावे, राखेल कोण मज जीवे. प्राणेश्वरा तेजुनी जीवे, केवी वाचू म्हणतसे. बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी. विवाह होता परियेसी, पूजा केली मंगळागौरी. अहेवपणाचे आशेनी, पूजा केली म्या भवानी. सांगती माते सुवासिनी, अनेक परिव्रताधिके. जे जे सांगती माते व्रत, केली पूजा अखंडित. समस्त जाहले आता व्यर्थ, रुसली गौरी आपणावरी. आता माझी हळदीसी, चोर पडले गळे सरीसी. सर्वस्व दिदले वनीसी, कंकण कंचुकी परियेसा. कोठे गेले माझे पुण्य, व्रथा पूजिला गौरी रमण. कैसे केले मज निर्वाण, ऐका माय बहिणी हो. केवी राहू आता आपण, पती होता माझा प्राण. लोकांसरीसा नोहे जाण, प्राणेश्वर परियेसा. ऐसे नाना परी देखा, करी पतिव्रता दुखा. पतीच्या पाहुणिया मुखा, आणिक दुःख अधिक करी. आलिंगोणी प्रेतासी, रोदन करी भुवसी. आठवी आपुले पूर्व दिवसी, पूर्व स्नेह तये वेळी. म्हणे पुरुषा प्राणेश्वरा, कैसे माझे त्यजिले करा. उबग आला तुम्हा थोरा, म्हणून माते उपेक्षिले. कैसी आपण दैवहीन, तटाकी खापर लागता भिन्न. होतासी तू निधान, आयुष्य तुझे उणे झाले. तुमचे माता पितयांसी, सांडून आणिले परदेशी. जेणे परी श्रावणासी, वधिले राये दशरथे. तैसी तुमची जनक जननी, तुम्हा आणिले तेजुनी. तुमची वार्ता ऐकुणी, प्राण त्यजितील दोघे जण. 3 हत्या भरवसी, घडल्या मज पापिनीसी. वैरिणी होय मी तुम्हासी, पती घातकी आपण सत्य. ऐशी पापिनी चांडाळी, निंदा करीती लोक सकळी. प्राणे घेतला मीची बळी, प्राणेश्वरा दातारा. स्त्री नव्हे मी तुमची वैरी, जैसी तिकट शस्त्र सुरी. वेधिली तुमचे शरीरी, घेतला प्राण आपणची. माता पिता बंधू सकळी, जरी असती तुम्हा जवळी. मुख पाहती अंतकाळी, त्यांसी विघ्न आपण केले. माझ्या वृद्ध सासू सासऱ्यात, होती तुमची आस. पुरला नाही त्यांचा सोस, त्या ते सांडूनी केवी जाता. एकची उदरी तुम्ही त्यासी, उबगले ती पोसावयासी. आम्हा कोठे ठेवूनी जाशी, प्राणेश्वरा दातारा. आता आपण कोठे जावे, कवन माते पोसील जीवे. न सांगता आम्हासी बर्वे, निघून गेलासी प्राणेश्वरा. तू माझा प्राणेश्वरू, तुझे ममत्व केवी विसरू. लोकासमान नवसी नरू, प्रतिपाडिले प्रीतिभावे. कधी नेने पृथक शयन, वाम हस्त उसे विन. फुटतसे अंतकरण, केवी वाचो प्राणेश्वरा. किती आठवू तुझे गुण, पती नवसी माझा प्राण. सोडूनी जातोसी निर्वाण, कवणे परी वाचू मी. किती आठवू तुझे गुण, पती नवसी माझा प्राण. सोडूनी जातोसी निर्वाण, कवणे परी वाचू मी. आता कवण थार्य जाणे,
कवण घेतील मज पोसणे. बालविधवा म्हणून जण निंदापवाद ठेविती. एकही बुद्धी मज न सांगता त्याजिला आत्मा प्राणनाथा. कोठे जावे आपण आता केशवपण करुणी. तुझे प्रेम होते भरले माता पितया ते विसरले. त्यांचे घरा नाही गेले बोलावणी नित्येती. केवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षितील प्राणेश्वरा. दैन्यवृत्ती दातारा चित्तवृत्ती केवी धरू. जववरी होतासी तू छत्र सर्वा ठाई मी पवित्र. मानिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील. सासू श्वशुरा पाशी जाणे मज देखता त्याही मरणे. गृह झाले अरण्य तुम्हा विने प्राणेश्वरा. घेऊन आले आरोग्यासी येथे ठेवून तुम्हासी. केवी जाऊ घरासी राक्षसी मी पापीन. ऐसे नाना परी ते नारी दुःख करी अपरंपरी. इतुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक. भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी. त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा ठेला. संभाषी तसे तयावेळी कावो प्रलापिसी स्थूळी. जैसे लिहिले कपाळी तयापरी होतसे. पूर्वजन्मींचे तपफळ भोगणे आपण हे अढळ. वाया रडसी निर्फळ शोक आता करू नको. दिवस 8 जरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी. जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडेल जाण. मूढपणे दुःख करीसी समजता मरण तू जाणसी. कवण वाचला असे धरित्रीसी सांगा आम्हा म्हणतसे. आपुला म्हणसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू. तुझा जन्म तू झाला येरू कवण तुझी माता पिता. पूर येता गंगेत नाना परीची काष्टे वाहत. येऊनी एके ठाई मिळत फाकती अनेक चहूकडे. पाहे पा एका वृक्षावरी येती पक्षी अपरंपरी. क्रमोनी प्रहर चारी जाती मागुती चहूकडे. तैसा हा संसार जाणणारी कवण वाचला असे स्थिरी. माया मोहे कलत्रपुत्री पती म्हणसी आपुला. गंगेमध्ये जैसा फेन तेने परी देह जाण. स्थिर नोहे याची कारण शोक वृथा करू नको. पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे. आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे. गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारिखी दुःख प्राप्ती. माया मोहाची आरीती मायामय संबंधे. माया संबंधे माया गुण उपजे सत्व रज तमो गुण. येणे चितींनी देह जाण त्रिगुणात्मक देह हा. हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन. सुख दुःख आपुले गुण भोगी जे आपुले वार्जव. कल्पकोटी दिवसवरी देवास आयुष्य आहे जरी. त्यासी काळ न चुके सरी मनुष्याचा कवण पाळ. काळ समस्तांसी कारण कर्माधीन देह गुण. स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी. काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण. उपजदा संतोष नको मना मेलिया दुःख न करावे. जधी गर्भ होता नरू जाणीजे नश्य म्हणून प्रख्यात थोरू. त्याचे जैसे गुण कर्म विवरू तैसे मरण जन्म परियेसा. कोणा मृत्यू पूर्व वयसी कवणा मृत्यू वृद्धापेसी. जैसे आर्जव असे जासी तया परी घडे जाणा. पूर्वजन्मार्जवा सरसी भोगणे होय सुख दुःख अंशी. कलत्रपुत्र पतिहर्षी पाप पुण्यांशे जाणा. आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप वश्य पुण्य. ललाटी लिहिले असे ब्रह्माने अढळ जाण विद्वज्जना. एखादे समयी कर्मासी लंघिजेल पुण्यवशी. देवदानव मनुष्यांसी काळ न चुके भरवसे. संसार म्हणजे स्वप्नापरी इंद्रजाल गारुडी सरी. मिथ्या जाण तयापरी दुःख आपण करू नये. शतसहस्र कोटी जन्मी तू कवणाची कोण होतीस गृहिणी. वाया दुःख करीसी जनी मूर्खपणे करुनिया. पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर. मेद मज्जा अस्थि नर विष्ठा मूत्र श्लेष्म संबंधी. ऐशा शरीर अघोरात पाहता काय असे स्वार्थ. मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करीसी. विचार पाहे पुढे आपुला कोणे परी मार्ग असे भला. संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे. येणे परी तियेसी बोधिता झाला तापसी. ज्ञान झाले तियेसी सांडी शोक तया वेळी. कर जोडुनी तये वेळी माथा ठेविनी चरण कमळी. विनवी तसे करुणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणून. कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोप देसी. जनक जननी तू आम्हासी तारी तारी म्हणतसे.
कवणे परी तरेन आपण हा संसार भवारण, तुझा निरोप करीन म्हणून चरणा लागली. ऐकोणी तियेचे वचन, सांगे योगी प्रसन्न वदन, बोलतसे विस्तारून आचरण स्त्रियांचे. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता समस्त पाप दूर, सकळाभीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतांगणा श्लोको नाम 300मोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 31. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. योगेश्वर कारणिका, सांगे स्त्रियांचे धर्म सकळ. योगेश्वर म्हणती स्त्रियेसी, आचार स्त्रियांचे पुससी, सांगेन तूज विस्तारेसी, भवसागर तरावया. पती असता कवण धर्म, अथवा मेलिया काय कर्म, उभय पक्षी विस्तारून सांगेन एकचित्ते. कथा स्कंद पुराणांत काशीखंडी विस्तृत, स्त्रियांचे धर्म बहुत एकचित्ते ऐकावे. अगस्ती ऋषी महामुनी, जो का काशी भुवनी, लोभमुद्रा महाज्ञानी, त्याची भार्या परियेसा. पतिव्रता शिरोमणी, दुजी नव्हती अनेक कोणी, असता तेथे वर्तमानी, आले अपूर्व परियेसा. त्या अगस्तीच्या शिष्यांत विंध्य नामे असे विख्यात, पर्वत रूपे असे वर्तत, होता भूमीवर देखा. विंध्याचळ म्हणजे गिरी व पूर्व वने त्यावरी, शोभायमान महाशिखरी बहुरम्य परियेसा. ब्रह्मर्षी नारद मुनी हिंडत गेला तये स्थानी, संतोष पावला पाहोणी, स्तुती केली तये वेळी. नारद म्हणे विंध्यासी, सर्वात श्रेष्ठ तू होसी, सकळ वक्ष तुझ पासी, मनोरम्य स्थळ तुझे. परी एक असे उणे, मेरू समान नव्हेसी जाणे, स्थळ स्वल्प या कारणे, महत्व नाही परियेसा. ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ कोपोणी, वाढता झाला ते क्षणी, मेरू परी होईन म्हणे. वाढे विंध्याचळ देखा सूर्यमंडळा सम्मुखा, क्रमांतरे वाढता ऐका गेला स्वर्ग भुवनासी. विंध्याद्रीच्या दक्षिण भागासी, अंधकार अहर्निशी, सूर्यरश्मी न दिसे कैशी, यज्ञादी कर्मे राहिली. ऋषी समस्त मिळोनी, विनू आले इंद्रभुवनी, विद्याद्रीची करणी, सांगते झाले विस्तारे. इंद्र कोपे तये वेळी, गेला तया ब्रह्म या जवळी, सांगितला वृत्तांत सकळी, तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा म्हणे इंद्रासी, आहे कारण आम्हासी, अगस्ती असे पुरी काशी, त्यासी दक्षिण दिशे पाठवावे. दक्षिण दिशा भूमीसी, अंधार पडिला परियेसी, या कारणे अगस्तीसी दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखा, विंध्याचल आहे जो का, गुरु येता सम्मुखा, नमिता होई दंडवत. सांगेल अगस्ती शिष्यासी, वाढो नको म्हणेल त्यासी, गमन करिता शिखरेसी, भूमी समान करील. या कारणे तुम्ही आता काशीपुरा जावे त्वत्वता. अगस्ती ते नमता दक्षिणेसी पाठवावे. येणे परी इंद्रासी, सांगे ब्रह्मदेव हर्षी, निरोप घेऊन वेगेसी, निघता झाला अमरनाथ. देवासहित इंद्र देखा, सवे बृहस्पती ऐका, सकळ ऋषी मिळोनी देखा, आले काशी भुवनासी. अगस्तीच्या आश्रमासी, पातले समस्त इंद्र ऋषी, देवगुरु महाऋषी बृहस्पती सवे असे. देखोणी अगस्ती मुनी, सकळांते अभिवंदोणी, अर्ध्यपाद्य देऊणी, पूजा केली भक्तीने. देवा आणि बृहस्पती अगस्तीची करीती स्तुती, आणि कसवेची आणि ती लोपामुद्रा पतिव्रता. देवगुरु बृहस्पती, सांगे पतिव्रता ख्याती, पूर्वी पतिव्रता बहुती, लोपमुद्रा सरी नव्हती. अरुंधती सावित्री सती, अनुसया पतिव्रती, शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती, शांतरूपा स्वयंभू पत्नी, मेनिका ती विख्याती, हिमवंताची प्राणेश्वरी. सुनीती ध्रुवाची माता, संज्ञादेवी सूर्यकांता, स्वाहादेवी विख्याता, यज्ञपुरुष प्राणेश्वरी, याहुनी अनेक ख्याता, लोपामुद्रा पतिव्रता. ऐका समस्त देवगण म्हणता, बृहस्पती सांगतसे, पतिव्रतेचे आचरण, सांगे गुरु विस्तारून. पुरुष जेविता प्रसाद जाण, मुख्य भोजन स्त्रियेसी, आणिक सेवा ऐशी करणे, पुरुष देखोणी उभे राहणे, आज्ञेविन बैसो नेणे, अवज्ञा न करणे पतीची.
दिवस अखंड सेवा करणे, अतिथी येता पूजा करणे, पती निरोपा विण न जाणे, दान धर्म न करावा, पतीची सेवा निरंतरी, मणी भाविजे हाची हरी, शयनकाळी सर्व रात्री सेवा करावी भक्तींसी, पती निद्रिस्त झाल्यावरी आपण शयन कीजे नारी, चोडी तानवडे ठेवावी दुरी, तेने पुरुष शरीर स्पर्शू नये, स्पर्शे चोडी पुरुषासी, हानी होत आयुष्यासी, घेऊ नये नाव त्यासी, पती आयुष्य उणे होय. जाग्रत न होता पती ऐका, पुढे उठी जे सती देखा, करणे सडा समार्जन निका, करणे निर्मळ मंगलप्रद, स्नान करुणी त्वरित, पूजुनी घ्यावे पतितीर्थ, चरणी मस्तक ठेवून यथार्थ, शिवा समान भावावे. असता ग्रामी गृही पुरुष, सर्व श्रंगार करणे हर्ष, ग्रामा गेलिया पुरुष, श्रंगार आपण करू नये, पती निष्ठुर बोले जरी, आपण कोप कदा न करी, क्षमा म्हणोनी चरण धरी, राग न धरी म्हणंत, पती येता बाहेरुनी, सामोरी जाये ते क्षणी, सकळ कामे त्यजुनी, सम्मुख जाये पतिव्रता, काय निरोप म्हणोनी, पुसावे ऐसे वंदोणी, जे वसे पतीच्या मनी त्याच परी रहाटे. पतिव्रतेचे ऐसे लक्षण सांगेन ऐका देवगण, बहिर्द्वारी जाता जाण, अनेक दोष परियेसा, बहिर्द्वारी जाणे जरी, पाहू नये नर नारी, सेवेची परतावे लवकरी, आपुले गुही असावे, जरी पाहे बहिद्वारी, उलूक योनी जन्मेनारी, याच प्रकारे निर्धारी, पातिव्रत्य लोपामुद्रेचे. लोपामुद्रा पतिव्रता, बाहेर न वचे सर्वथा, रत्ता काळ जो का होता, सडा समार्जन करीतसे, देव उपकरणी उजळोनी, गंधाक्षतांदी करुणी, पुष्पवाती पंचवर्णी, रंगमाळा देवांसी, अनुष्ठानाहुनी पती येता, सकळ आयती करी तत्वता, धरोणी पतीच्या चित्ता, पती सवे रहाटे ती, पुरुषाचे उच्चिष्ट भोजन, मनोभावे करणे आपण, नसता पुरुष ग्रामी जाण, घ्यावा अतिथी धेनु प्रसाद, अतिथीसी घालावे अन्न अथवा धेनु ते पूजन, भोजन करावे सगुण, पतिव्रता परियेसा, गृह निर्मळ निरंतर करी, निरोपा वेगळा धर्म न करी, व्रतोपवास येणे परी, निरोपा वेगळे न करी जाणा, उत्साह होता नगरांत, कधी पाहून म्हणत, तीर्थयात्रा विवाहार्थ, कधीही न वचे परियेसा, पुरुष संतोषी असता जरी, दुश्चित नसावी त्याची नारी, पुरुष दुश्चित असता तरी, आपण संतोषी असो नये. रजस्वला झालिया देखा, बोलो नये मौन्यनिका, नायकावे वेद ऐका, मुख पुरुषा दाखवू नये, ऐसे चारी दिवसांवरी, आचरावे तिये नारी, सुस्नात होता ते अवसरी, पुरुष मुख अवलोकीजे, जरी नसे पुरुष भवनी, त्याचे रूप द्यावे मणी, सूर्यमंडळ पाहुणी, घरात जावे पतिव्रते, पुरुष आयुष्य वर्धनार्थ, हळदी कुंकुम लाविजे ख्यात, सेंदूर काजळ कंठसूत्र, फणी माथा असावी, तांबूल घ्यावे सुवासिनी, असावी तिचे माथावेनी, करी कंकणे तोडर चरणी, पुरुषा समीप येणे परी, न करी इष्टत्व शेजारनिशी, रजक स्त्री कुंटिनिसी, जैन स्त्री द्रव्यहीनेसी, इष्टत्व करिता हानी होय, पुरुष निंदक स्त्रियेसी, न बोलावे तियेसी, बोलता दोष घडे तिसी, पतिव्रता लक्षण, सासू श्वशूर ननंद वहिनी, धीर भावा ते त्यजुनी, राहता वेगळेपणी, श्वान जन्म पावती, अंग धुवो नये नग्नपणे, उखळ मुसळावरी न बैसणे, पायी विवरल्या विण जाणे, फिरू नये पतिव्रते, जाते उंबऱ्यावरी देखा, बैसो नये वडिलांसमुखा, पतिव्रता लक्षण ऐका येणे परी असावे, पती सवे विवाद करिता पावे महाखेद, पती अंतकरणी उद्वेग आपण कदा करू नये, जरी असे अभाग्य पुरुष, नपुसक जरी असे देख, असे व्याधिष्ट अविवेक, तरी देवा समान मानावा, तैसा पुरुष असेल जरी, तोची मानावा हरी, त्याचे बोलणे रहाटे तरी, परमेश्वरा प्रिय होय, पतीचे मनी जी आवडी, तैसीच ल्यावी लेनी लुगडी, पती दुश्चित असता घडी, आपण श्रंगार करू नये, सोपस्कार पाहिजे जरी, न सांगावे आपण नारी, असता कन्या पुत्र जरी, तया मुखी सांगावे, जरी नसेल जवळी कोण, वस्तूची दाखवावी खूण, अमुक पाहिजे म्हणून निर्धार करून न सांगिजे,
जितुके मिळेल पतीसी, संतुष्ट असावे मानसी, समर्थ पाहुणी कांक्षेसी, पती निंदा करू नये. तीर्थयात्रे जाती लोक, म्हणून न गावे कौतुक, पुरुषाचे पादोदक, तेची तीर्थ मानावे. भागीरथी समान देख, पतिचरण तीर्थ अधिक, पती सेवा करणे मुख, त्रयमूर्ती संतुष्टती. व्रत करणे असेल मणी, ते पुरुषा करावे पुसोणी, आत्मबुद्धी करिता कोणी, पती आयुष्य उणे होय. आणिक जाय नरकाप्रती, पती घेऊनी सांगाती, ऐसे बोलती वेदश्रुती, बृहस्पती सांगतसे. पतीस क्रोधे उत्तर देती, श्वानयोनी जन्म पावती, जंबूक होऊनी भुंकती, ग्रामासन्निध येऊन. नित्यनेम करणे नारी, पुरुष उच्छिष्ट भोजन करी, पाद प्रक्षालोनी तीर्थधारी, घेऊनी तीर्थ जेवावे. पती प्रत्यक्ष शंकर, काम्य होती मनोहर, पावे ती वैकुंठपुर, पती सहित स्वर्ग भुवना. जावो नये वन भोजनासी, अथवा शेजारी गृहासी, इष्ट सोय रे म्हणून हर्षी, प्रतिदिनी न जावे. आपुला पुरुष दुर्बल किती, समर्थाची न करावी स्तुती, पती असता अनाचार रीती, आपण निंदा करू नये. तैसा तरी आपुला पती, आपण करावी त्याची स्तुती, तोची म्हणावा लक्ष्मीपती, एक भावे करुणिया. सासू श्वशूर पुरुषांपुढे, नेटे बोलू नये गाढे, हसू नये त्यापुढे, पती आयुष्य उणे होय. सासू श्वशूर त्यजून आपण, वेगळे असू म्हणे कवण, वृक्षयोनी जन्मोन अरण्यात हिंडेल, पुरुष कोपे मारी जरी, मणी म्हणे हा मरो नारी, जन्म पावेल योनी व्याघ्री, महाघोर अरण्यात. पर पुरुषाते नयनी पाहे, उपजता वर डोळी होय, पुरुषा वंचुनी विशेष खाय, ग्राम सुकर होयती, तोही जन्मी सोडोनी, उपजे वाघुळाचे योनी, आपुली विष्ठा आपण भक्षुनी, वृक्षावरी लोंबतसे. पती सम्मुख निष्ठुर वचनी, उत्तर देती कोपोनी, उपजे मुखी होऊनी, सप्तजन्म दरिद्री, पुरुष दुजी पत्नी करी, तिसी आपण वैर धरी, सप्तजन्मावरी दुर्भाग्यता होय अवधारा, पुरुषावरी दुसरिया दृष्टी ज्या करीती आवडिया, पतिता घरी जन्म पावोनिया, दुःखे सदा दारिद्र्य भोगिती. पुरुष येता बाहेरुणी, सम्मुख जावे भामिनी, उदके पाप प्रक्षालुनी, विंझणा वारिजे श्रमहार, पाद संवाहन भक्तिसी, मृदुवाक्य बोलिजे पतीसी, पुरुष होता संतोषी, त्रिमूर्ती संतोषती, काय देती माता पिता, नेदी इष्टवर्ग बंधू भ्राता, इह पराची जोडी देता, पुरुष नारीचा देव जाण, गुरुदेव तीर्थे समस्ती, सर्व जाणावा आपुला पती, ऐसा निश्चय ज्यांच्या चित्ती, पतिव्रता त्याची जाणा. जीव असता शरीरासी, पवित्र होय समस्तांसी, जीव जाता क्षणे कैसी, कदा प्रेता नातळती, तैसा पती प्राण आपला, पती नसता अशुची तिला, या कारणे पतीच सकळा प्राण आपुला जाणावा. पती नसता स्त्रियेसी, सर्व अमंगळ परियेसी, विधवा म्हणजे प्रेता सरसी, अपत्य नसता अधिक जाण, ग्रामास जाता परियेसी, विधवा भेटता सम्मुखेसी, मरण सांगे सत्य त्यासी, पुत्रासी अशुभ नव्हे जाणा. माता विधवा असे जरी, पुत्रासी मंगळ शकून करी, पुत्राविन विधवा नारी, नमन तिसी करू नये, तिच्या आशीर्वादे आपण मंगळ न होय सत्य जाण, तिचा हो का शाप मरण, तिसी कोणी बोलू नये. या कारणे पतिव्रता, बर्वे पुरुषा सवे जाता, सर्व वैभव देहा सहिता, केवी जाई परियेसा, चंद्रासवे चांदणी जैसी, मेघासवे वीज कैसी, मावळता सवेची जातसे, पती सवे तैसे जावे. सहगमन करणे मुख्य जाण, थोर धर्मश्रुतीचे वचन, पूर्वज 42 उद्धरण, पतिव्रता धर्माने, पुरुष प्रेत झालियावरी, सहगमना जाता ते नारी, एक एक पाऊली निर्धारी, अश्वमेघ सहस्त्र पुण्य, पापी पुरुष असेल जाण, त्यासी आले जरी मरण, यमदूत नेती बांधून नरकाप्रती परियेसा, पतिव्रता त्याची नारी, जरी सहगमन करी, जैसी सर्पासी नेती घारी, तैसी पती ते स्वर्गाने. सहगमन केलियावरी, पाहुणी यमदूत पळती दूरी, पतीसी सोडूनी,
सत्वरी जाती यमदूता आपले पुरासी, पतिव्रता शिरोमणी बैसवीती विमानी, पाववीती स्वर्गभुवनी देवांगणा ओवाळीती. यमदूत त्वरे पळती काळाची न चाले ख्याती, पतिव्रता देखताची चित्ती भय वाटे म्हणता ती. सूर्य भीतो देखून तियेसी, तपतो तेजे मंदेसी, अग्नी भिवूनी शांतीसी, उष्णतीसी होऊ न शके. नक्षत्रे भीती पाहता तियेसी, आपुले स्थान घेईल ऐसी, जाय स्वर्ग भुवनासी पतीसहित परियेसा. येणे परी स्वर्ग भुवनी, जाय नारी संतोषोनी, आपुले पतीस घेऊनी, राहे स्वर्गी निरंतर. 3 कोटी रोमतीसी, स्वदेह देता अग्निसी, त्याची फळे असती कैशी, एक चित्ते ऐकावे. एक एक रोम रोमासी, स्वर्गी राहे शतकोटी वर्षी, पुरुषासवे स्वानंदेसी, पतिव्रता राहे तेथे. ऐसे पुण्य सहगमनासी, कन्या व्हावी ऐशी वंशी, 42 कुळे कैसी, घेऊन जाय स्वर्गाते. धन्य तिची माता पिता, 21 कुळे उद्धरिता, धन्य पुरुष वंशख्याता, 42 उद्धरिले. ऐसे पुण्य सहगमनासी, पतिव्रतेच्या संगतीसी, अनेक सांगेन विस्तारेसी, देवगुरु म्हणतसे. असेल नारी दुराचारी, अथवा व्याभिचार कर्म करी, त्याचे फळ अति घोरी, एकचित्ते परियेसा. उभय कुळे 42 जरी असतील स्वर्गास, त्यासी घेऊनी नरकास, प्रेमे जाय परियेसा. अंगावरी रोम किती, तितुकी कोटी वर्षे ख्याती, नरकामध्ये पंचे निवृत्ती, तिचे फळ ऐसे असे. भूमी देवी ऐसे म्हणे, पतिव्रतेच्या पवित्र चरणे, आपणावरी चालता क्षणे, पुनीत मी म्हणतसे. सूर्यचंद्र ऐसे म्हणती, आपली किरणे ज्योती, जरी पतिव्रतेवरी पडती, तरी आपण पावन होऊ. वायू आणि वरुण पतिव्रतेची या स्पर्शाकारणे पावन होय, म्हणून स्पर्शे पुनीत होती ते. घरोघरी स्त्रिया असती, काय करावी लावण्य संपत्ती, जिचे निवंश उद्धरती, तैसी स्त्री असावी की. ज्याचे घरी पतिव्रता, दैवे आगळा तो तत्वता, करावे सुकृत जन्मशता, तरीच लाभे तैशी सती. चतुर्विध पुरुषार्थ देखा, स्त्रियेच्या संगती लागे लोका, पतिव्रता सती अधिका, पुण्यानुसार लाभे जना. ज्याचे घरी नाही सती, पुण्ये त्यासी काही न घडती, यज्ञादी कर्मे ख्याती, सती असता होती जाण. सती नसे ज्याचे घरी, त्यासी अरण्य नाही दुरी, वृथा जन्मोनी संसारी, कर्म बाह्य तोची जाणा. ऐसी सती मिळे ज्यासी, समस्त पुण्य होय त्यासी, पुत्र संतान परलोकासी, साधन होय सतीचेनी. स्त्रियेविन असेल नर, तयासी न साधे कर्माचार, कर्महीन देव पितर, कर्मार्ह नव्हे कदा. पुण्य जो दे गंगा स्नानी, त्याहुनी पतिव्रता दर्शनी, महापापी होय पावन, सप्त जन्म पुनीत. पतिव्रतेचा आचार, सांगे पतिव्रतेसी योगेश्वर, म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे बृहस्पती देवगुरु, सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरुचरित्र पुण्यराशी, ऐकता पावती सद्गतीसी, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृत पतिव्रता निरूपण विख्यात, ऐकता होय पुनीत, जे जे चिंतिले पाविजे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, पतिव्रताख्यान नाम 31. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेची रीती, सांगे देवा बृहस्पती, सहगमनी फलश्रुती, येणे परी निरोपिली. विधवापणाचा आचारू, सांगता झाला देववरू, पुसता ती ऋषेश्वरू, ऐका श्रोते एकचित्ते. जवळी नसता आपुला पती, त्या ते मरण झालिया प्राप्ती, काय करावे त्याचे सती, सहगमन केवी करावे. अथवा असेल गरोदरी, असे ती ते कन्याकुमारी, काय करावे ती नारी, म्हणून विनविती गुरुसी. ऐकोणी देवांचे वचन, सांगता झाला विस्तारुण, एकचित्ते करुण, ऐका श्रोते सकळ. पती जवळी असे जरी, सहगमनी जावे ती नारी, असता आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तन पाणी असता कुमारू, तिने करिता पाप थोरू, पुरुष मेला असेल दूरू, सहगमन करू नये.
तिने असावे विधवापणे विधीपूर्वक आचरणे सहगमासमाने असे पुण्य परियेसा विधवापणाचा आचारू करिता असे पुण्य थोरू निवर्तता आपुला भ्रतारू केशोपण करावे ज्या का विधवा केश राखिती त्यांची ऐका फलश्रुती केश पुरुषासी बाधिती नरका परियेसा यास्तव करणे केशवपण करावे तिने नित्य स्नान एक वेळा भोजन करावे तिने परियेसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवस उपोषण करावे तिने भक्तीने 5 दिवस पक्ष मासास करावा तिने उपवास अथवा चंद्रायन ग्रास भोजन करणे परियेसा चंद्रोदय बीजेसी 1 ग्रास त्या दिवशी चढते घ्यावे 15 दिवशी पौर्णिमेसी भोजन कृष्ण पक्षी येणे परी ग्रास घ्यावे उतरतणारी अमावास्या येता जरी 1 ग्रास जेवावा शक्ती नाही जियेसी एकान्न जेवावे परियेसी अथवा फल आहारेसी अथवा शाखा आहार देखा अथवा घ्यावे क्षीर मात्र कधी न घ्यावे अपवित्र जेणे राहे प्राण मात्र श्वासोच्छ्वास चाले ऐसे शयन करिता मंचकावरी पुरुष घाली रवरव घोरी भोगी नरक निरंतरी पती सहित परियेसा करुणये मंगल स्नान अथवा देह मर्दन गंध परिमल तांबूल जाण पुष्पादितीने वर्जावे पुत्राविन असे नारी करणे तर्पण पुत्रापरी तीळ दर्भ कुशधारी गोत्रनाम उच्चारावे विष्णू पूजा करावी नित्य आपुला पुरुष हा निश्चित पुरुषाठवणी चित्त विष्णू स्थानी मानिजे पुरुष असता जेणे परी पती निरोपे आचार करी तेने चिरिती विष्णू अवधारी त्याचे निरोपे आचरावे तीर्थयात्रा उपास व्रत विष्णू निरोपे करावे निश्चित अथवा गुरुद्विज विख्यात त्यांचे निरोपे आचरावे आपण असता सुवासिनी ज्या वस्तूंची प्रीती अंतकरणी तैशी वस्तू द्यावी धनी विद्वज्जन विप्रांसी वैशाख माघ कार्तिक मास अनेक स्नानी आचार विशेष माघ स्नान तीर्थास विष्णू स्मरणे करावे वैशाखी जळ कुंभदान कार्तिकी दीप आराधन ब्राह्मणा द्यावे घृतदान यथाशक्त्या दक्षिणेसी माघ मासी तीळ घृतेसी द्यावे दान विप्रांसी अरण्यात वैशाख मासी पोळी घालीजे निर्मळोदके शिवालयी ईश्वरावरी गळती ठेवीचे निर्मळ वारी गंध परिमळ पूजा करी तेने पुण्य गाध विप्राची या घरोघरी उदक घालीजे शक्त्यानुसारी अन्न द्यावे निर्धारी अतिथ्य काळी परियेसा तीर्थयात्रे जात्या लोका त्या ते द्याव्या छत्रपादुका येता आपल्या गृहांतिका पाद प्रक्षालन करावे वारा घालावा विजनेसी वस्त्र द्यावे परिधानासी गंध तांबूल परिमळासी कर्पूर वेलादी परियेसा जल मात्र द्यावे शक्तीसी गुडपान आम्रपाणेसी द्राक्षे कर्दळी फळेसी ब्राह्मणा द्यावे मनोहर जे जे दान द्यावे द्विजा पतीच्या नावे अर्पिजे ओजा संकल्पूर्ण पुरुष काजा धर्म करणे येणे परी कार्तिक मासी जव्वान अथवा जेविजे एकान्न व्रताक माश मसूर लवण तैलादी मधु वर्जावे कास्यपात्र आणिक वर्जावे द्विदल मात्र मणी असावे पवित्र एकाग्रेसी परियसा पलाश पात्री भोजन करावे शुची अदुध्यापन करावे जे जे व्रत धराते त्या ते उजवावे तत्वता घृत भरित कास्यपात्र विप्रा द्यावे पवित्र भूमी शयन केले व्रत मंचक द्यावा विप्रासी जे जे वस्तू त्यजिली आपण ते ते द्यावी ब्राह्मणाला गुण रसद्रव्य एक मास जाण त्याग करावी परियेसा त्यजोनिया दधी क्षीर उद्यापन आचार मनोहर असलिया शक्तीनुसार धेनू द्यावी सालंकृत विशेष असे अनेक व्रत दीपदान असे ख्यात वर्णिता महिमानंत देवांसी म्हणे बृहस्पती दीपदान भाग 16 वर कड नसती धर्म सकळा या कारणे अनंत फळा दीपदान करावे माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी येणे परी 1 मासी आचरावे भक्तीने लाडू तीळ खर्जुरेसी करोणी पक्वाने ब्राह्मणासी द्यावी तिने भक्तीसी दक्षिणे सहित जाणा शर्करा मिरे एळेसी तळून अपूप घृतेसी
दान द्यावे यतीसी भोजन द्यावे यतीता हेमंत ऋतू होता जाण व्हावया शीत निवारण काष्टे द्यावी विप्राकारणे वस्त्रे द्यावी द्विजांसी पर्यंक द्यावा सुषुप्तीसी एखाद्या भल्या ब्राह्मणासी चित्र रक्त वस्त्रेसी कंबळ द्यावे विप्रवर्गा व्हावया शीत निवारण औषध द्यावे उष्ण उष्ण तांबूल दान परिपूर्ण द्यावे एका येळा कर्पुरेसी ग्रहदान द्यावे विप्रासी सांवत्सरिक ग्रामेसी जाता तीर्थयात्रेसी पादरक्षा देईजे गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधीसी अभिषेकावा गौरीहर धूप दीप नैवेद्यसी पूजा करावी षोडशी प्रीती बहुशंकरासी दीपमाळा उजळीता अनेक सुगंध गंधेसी तांबूल दान विधीसी कर्पूर लवंगादी विविधेसी भक्तिभावे अर्पिजे आपला पुरुष ध्याओनी मणी नारायण तो म्हणोनी पूजा करावी एके मणी भक्तिभावे परियेसा नेमे असावे ती येणारी न बैसावे बैलावरी लेऊ नये चोळी करी श्वेतवस्त्र नेसावे रक्त कृष्ण चित्र वस्त्र लेता जाण दोष बहुत अनिक असे व्रत पुत्राचे बोल वर्तावे आत्मा वै पुत्र नाम म्हणून बोलती वेदागम पतीपासून पुत्र जन्म पुत्र आज्ञेत असावे ऐसा आचार विद्वेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सहगमनाचे फळ असे पापी जरी पती असला असेल पूर्वी निवर्तला नरकामध्ये वास केला पापरूपे भुंजत विधवापणे येणे परी आचरण करी जे नारी मरण होता अवसरी घेऊन पती स्वर्गी जाय जी तुक्या परी बृहस्पती सांगे समस्त देवांप्रती लोपामुद्रेची केली स्तुती पतिव्रता शिरोमणी जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मणी विस्तारुण ऐक बाळे तव मन ज्यावरी प्रीती तेची करी दुःख सकळ तेजोनी मम बोल ठेवी मणी सांगितले तुझ लागोनी परलोक साधन धैर्य जरी असेल तुझसी सहगमन करी पती सरसी विधवापणे आचार करीसी तेही पुण्य तितुकेची जे आवड तुझे मणी सांग माये विस्तारुणी हस्तमस्तकी ठेवूनी पुसतसे प्रेम भावे ऐकोणी तया अवसरी केले नमन तिये नारी विनवीतसे करुणोत्तरी भक्ती भावे करुणिया जय जयाजी योगीश्वरा तुची पिता सहोदरा माझा प्राण मनोहरा जनक जननी तुची होसी आले आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्रात भेटले तीन तुम्ही परमार्थ अंतकाळी सोयरा सांगितले तुम्ही आचार दोन्ही कष्ट बहु विधवापणी अशक्य आम्हा न टाके स्वामी असाधारण असे दातारा तारुण्यपण मजसी लावण्य असे देहासी निंदापवाद शरीरासी घडेल केवी वर्तमान संतोष होतो माझे मणी पुण्य अपार सहगमणी पती सवे संतोषोनी जाईन स्वामी निर्धारे म्हणून मागुती नमस्कारी माता ठेवी चरणांवरी स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडतसे करुणा कृपेचा सागर उठवीतसे योगेश्वर देता झाला अभयकर म्हणे पती सवे जावे तोची ठाव पुरुषासी जाय माते सांगतेसी सांगेन तुझ विशेषी ऐक माते एक चित्ते आलात तुम्ही दर्शनी श्री गुरु भेटी लागोनी आरोग्य होईल म्हणून भक्तिभावे करुणिया होणार झाली ब्रह्मकरणी काळासी जिंकले नाही कोणी जैशी ईश्वर निर्वाणी तैसे परी होतसे ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे भोगणे असेल आपण घडे तैसे श्रुती वचन दुःख कोणी करू नये हरिश्चंद्र राजा देख डोंबा घरी वाहे उदका बळी अजिंक्य ऐका तोही गेला पाताळा सहस्र कोटी वर्षे जासी आयुष्य असे रावणासी काळ तया प्रतिग्रासी दुर्योधना काय झाले भीष्मदेव इच्छा रमणी तेही पडले रणांगणी परीक्षिती सर्पाभेनी लपता काय झाले तया अनंत अवतार येणे परी होऊनी गेले संसारी देव दानव येणे परी सकळ काळाधीन
या कारणे काळासी कोणी जिंकिले नाही क्षितीसी सकळ देव दानवांसी काळ जिंकी निर्धारे काळा जिंकिता नाही कोणी एका श्री गुरु वाचोणी भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणे श्री गुरु दर्शना जाय म्हणे म्हणोनी भस्मतये वेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्षचारी तत्काळी देता झाला तये वेळी योगी बोले ती येसी रुद्राक्ष बांधी कंठासी दोन्ही प्रेत करणासी बांधुणी दहन करावे आणि एक सांगेन तुझ गुरु दर्शना जाई सहज रुद्र सुक्त म्हणती द्विज गुरु चरण प्रक्षाळिता तेची तीर्थ घेऊनी आपुला देह प्रोक्षोणी प्रेतावरी आणोनी प्रोक्षण करावे भक्तीने मग जावे सहगमनेसी वाणे द्यावी सुवासिनीसी अनेक द्रव्ये वेचुनी हर्षी विप्रा तोष व्हावे बहुत ऐशा परी ती येसी सांगुनी गेला तापसी पतिव्रता भावेसी करी आयती त्यावेळी भले ब्राह्मण बोलावणी षोडश कर्मे आचरोणी प्रेतासी प्रायचित देवणी औपासन करविता ती सुस्नात होऊनी आपण पितांबरणे सोण सर्वाभरणे लेवण हळदी कुंकू लावितसे औपासन प्रेतासी करविता ती विधीसी प्रेत बांधुनी काष्टेसी घेऊनी गेले गंगेत अग्नी घेऊनी तळ हातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहुमानसी प्रेता पुढे जातसे 16 वर्षांचे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य ल्याईलीसे आभरणे लक्ष्मी सरसी दिसतसे मिळोनिया नगर नारी पाहो आल्या सहस्त्रचारी माथा तुकविती सकळी पतिव्रता म्हणून एक म्हणती काय नवल पूर्ववयसी असे बाळ काय दैव पूर्व फळ पती सवे जातसे देखिले नाही पतीचे मुख नाही झाले की बाळक कैसा जीव झाला एक आनंद रूपे जातसे म्हणती शिकवा येसी वाया का हो जीव देसी परतुनी जाई माहेरासी आपुल्या माता पित्याजवळी एक म्हणती ज्ञानवंता सत्यनारी पतिव्रता बुद्धी देगा जगन्नाथा सकळ स्त्री आयसीच धन्य हिची माता पिता 42 उद्धरले आता प्रेता पुढे चालता एक एक पाऊला अश्वमेध फळ येणे परी नदी तिरासी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निसी काष्टेशेनी अपरिमित अग्निकुंड सन्निधेसी ठेविले तया प्रेतासी बोलावणी सुवासिनीसी देई झाली वाण देखा सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परियेसी तोडर कंठसूत्रेसी सुवासिनीसी देतसे गंध पुष्पादी परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी द्रव्य दिदले अपारेसी समस्त ब्राह्मणा तये वेळी नमन करोणी समस्तांसी निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी लोभ शोध्यावा म्हणतसे माझा पिता शूलपाणी उमा गौरी अंतकरणी आम्हा बोलाविले सुगुणी प्रेम भावे करुणिया आली श्रावणी दीपवाळी आम्ही जातो मातेजवळी पतीसहित मने निर्मळी जाते लोभ शोध्यावा समागमे लोक आपुले होते जे का सवे आले त्यांसी सांगतसे बाळे परतोणी जावे ग्रामासी पुसता श्वशूर मामेसी त्या तेन सांगावे परियेसी प्राण देतील आम्हासी हत्या तुम्हा घडेल त्यासी तुम्ही सांगावे ऐसे क्षेम आहे तीर्थवासे भीमा तीरस्थान ऐसे श्री गुरुचे सन्निधानी आलो श्री गुरु दर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिलो आपण संतोषी म्हणून सांगा घरी आमुचे ऐसे सांगा श्वशूर मामींसी आमुचे माता पितयादिकांसी इष्टजन सोयर्यांसी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकोण दुःख पावले सकळ जण आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडीत एक क्षणी घालिता ती काष्टशेनी तो आठवण झाली झनी योगेश्वराचा उपदेश मग रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधिले प्रेताची आश्रवणी कंठसूत्री 2 ठेवणी पुसतसे ब्राह्मणांसी विनवितसे द्विजांसी संकल्प केला म्या मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैसी आपल्या दृष्टी पाहिन दृष्टी देखून या स्वामीसी त्वरित येईल अग्निकुंडापासी आज्ञा झाली या वेगेसी त्वरित येईन म्हणतसे ऐकोणी तिचे वचन बोलता ती विद्वज्जन दहन होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे पुसोणिया विप्रांसी निघाली नारी संगमासी जेथे होता ऋषिकेशी श्री नरसिंह सरस्वती सर्व येती नरनारी विप्रमेळा नानापरी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेची जाता मार्गी स्तोत्र करी
म्हणे स्वामी नरकेश्वरी, अभाग्य आपुले पूर्वापरी, म्हणून आम्हा अव्हेरिले. तुझी दाता सर्वेश्वर, शरणागतांचा आधार, ऐसे तुझे ब्रीद थोर, कामी आपण न लाधेची. हेळा मात्रे त्रिभुवनासी, रची स्वामी रजोगुणे सृष्टीसी, सत्वगुणे सृष्टीसी, प्रतिपाळीसी तुची स्वामी, तमोगुणे निश्चयेसी, प्रलय समस्त जीवांसी, त्रिगुण तुची होसी, त्रिमूर्ती तुची देवा. तू जपाशी सर्वसिद्धी, ओळंघिती तव विधी, देखिली आमुची कुडी बुद्धी, जानोनी माते अव्हेरिली. एकदा नर बाधा करी, जानोनी सांगती राजद्वारी, क्षण न लागता अवसरी, राजा सहाय्य करी तयांचे. रोग होता मनुष्यासी, जाऊन या वैद्यापासी, औषध करी तात्काळीसी, आरोग्य तया होतसे. तू त्रिमूर्तीचा अवतार, ख्याती झाली अपरंपार, सर्व भक्तजना आधार, म्हणून सेविती सकळ जन. अपराध आपण काय केले, भेटीसी विसगावे आले, माता पिता विसरले तुझ्या ध्याने स्वामिया. होसी तुझी माता पिता, म्हणून आले धावता, भेटी होता आरोग्यता पती स्वभावी, म्हणून या. आपुले समान असती नारी, त्या नांदता पुत्र पौत्री, आपण झाले दगडापरी, पुत्र नाही आपणासी, पती आपुला सदा रोगी, कैचा पुत्र आपणा लागी, तरी याची काम्या लागी, निघोनी आले स्वामिया. आरोग्य होईल पतीसी, पुत्र होतील आपणासी, आशा धरून मानसी, आले स्वामी कृपा सिंधू. पुरले माझे मनोरथ, आरोग्य झाला प्राणनाथ, पुत्र झाले बहुत, नवल झाले स्वामिया. मनोरथ पावला सिद्धीसी, म्हणून आले पुसावयासी, जाते आता परलोकासी, कीर्ती तुझी घेऊनी. ऐशा परी ध्यान करीत, आली अमरजा संगमी त्वरित, वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामिया. उभी ठाकोनिया दूरी, तया साष्टांग नमन करी, श्री गुरु म्हणे त्या अवसरी, सुवासिनी होय ध्रुव. ऐसे म्हणता मागुती, नमन करी एक भक्ती, पुनरपी स्वामी तेने चरिती, अष्टपुत्रा होय म्हणतसे. ऐसे ऐकून या वचन, हास्य करीती सकळ जन, सांगता ती विस्तारोण, गुरु लागी सत्वर. विप्र म्हणती स्वामीसी, ईच्या पती पंचत्वासी, पावला परंधामासी, सुवासिनी केवी होय, प्रेत नेले स्मशानासी, ही आली सहगमनासी, निरोप घ्यावया तुम्हापासी, आली असे स्वामिया. तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी, समागमे पतिशयनी दहन करणे तियेसी. ऐकूनी त्याचे वचन, श्री गुरु म्हणती हासोण, इचे स्थिर अहेवपण, मरण केवी घडेईसी. गुरु म्हणती जावेळी, आणा प्रेताम्हा जवळी, प्राण गेला कवने वेळी, पाहू म्हणती अवधारा. श्री गुरु म्हणती द्विजांसी, आमुचे बोल झालेसी, अहेवपण स्थिरैसी, संदेह न धरावा मनात, या बोलाचा निर्धारू, करील आता कर्पूर गौरू, नका प्रेत संस्कारू, आणा प्रेताम्हा जवळी. श्री गुरुचा निरोप होता, आनो गेले धावत प्रेता, पाहती लोक कौतुका, अभिनव म्हणताती, युतुके होता ते अवसरी, आले विप्र तेथवरी, पूजा करीती मनोहरी, श्री गुरुची भक्तीने, रुद्रसूक्त म्हणून अभिषेक करीती श्री गुरुचरणी, षोडशोपचारी विस्तारोणी, पूजा करीती भक्तीने, तीर्थपूजा नाना परी, नाना पूजा करीती उपचारी, इतुकिया अवसरी, घेऊन आले प्रेतासी, प्रेत आणुनिया देखा, ठेविले श्री गुरु सम्मुखा. श्री गुरु म्हणती विप्रलोका, सोडा वस्त्र दोर त्याचे, चरण तीर्थ त्यावेळी, देती तया विप्रांजवळी, प्रोक्षा म्हणती तात्काळी, प्रेत सर्वांगी स्नपन करा. श्री गुरु निरोपे ब्राह्मण, प्रेतासी करीती तीर्थ स्नपन, अमृत दृष्टीसी आपण, पाहती प्रेत अवधारा, पाहता सुधा दृष्टी करुण, प्रेत झाले संजीवन, उठोनी बैसे तक्षण, अंग मुरडीत परियेसा, नग्न म्हणून लागत, प्रेत झाले सावचित, नवे वस्त्र नेसत, येऊनी बैसे एकीकडे, बोलावूनी स्त्रियेसी, पूसतसे विचारेसी, कोठे आलिले मजसी, यतीश्वर कोण सांगे. इतुके लोक असता का, का ओ तू न करसी चेता, निद्रा आली मदोन्मत्ता, म्हणून सांगे स्त्रियेसी. ऐकून पतीचे वचन, सांगती झाली विस्तारुण, उभी राहून दोघे जण, नमन करीती श्री गुरुसी. चरणी माथा ठेवून स्तोत्र करीती दोघे जण, पाहाती लोक सर्वजण,
महा आनंद प्रवर्तला. म्हणती पापरूपी आपण पाप केले दारुण, पापापासाव अनुसंधान जन्म झालो परीयसी. दुर्बुद्धीने वर्तलो, पापसागरी बुडालो, तुझे चरण विसरलो. त्रयमूर्ती जगद्गुरु, सकळ जीव मात्रांसी, रक्षिता शंकर तू होसी. ख्याती तव त्रिभुवनासी, शरणागता रक्षिसी. त्राही त्राही जगद्गुरु, विश्वमूर्ती परात्परू, ब्रह्मा विष्णू शंकरू, सच्चिदानंद स्वरूप तू. त्राही त्राही विश्वकर्ता, त्राही त्राही जगद्भर्ता, कृपासागरा जगन्नाथा, भक्तजन विश्रामा. जय जय जयाजी गुरुमूर्ती, जटाजूट पशुपती, अवतरलासी तू क्षिती, मनुष्य देह धरुनिया. त्राही त्राही पिनाकपाणी, त्राही देवा तू शिरोमणी, भक्तजन पाळोनी रक्षितोसी निरंतर. सर्वाभूती तुची वससी, नमन तुझे चरणांसी, मज ऐसे गमलासी. माता रूप वर्तत तू त्रिभुवनी तव करणी, माता ठेविला तुझे चरणी, निश्चय केला माझे मनी. पुनर्जन्म नव्हे आता, विश्वकारण करिसी, हेळा मात्रे सृष्टी रचिसी, मज ऐसे गमलासी. अज्ञान रूपे वर्तत तुझे न ऐके एखादा जरी, कोपसी त्वरित त्यावरी. माझे मणी येणे परी, निष्कलंक तू दिसतोसी, क्रोध नाही तुझे मणी. आनंदमूर्ती तुची सहस्त्रगुणी, भक्तजना संरक्षणी, कृपासागर स्वामिया. जीवमात्रा कृपा करिसी, शरणागता ते रक्षिसी, इह पर सौख्या ते देसी. चतुर्विध पुरुषार्थ तुची करुणेचा सागरू, चिन्मात्रा अगोचरू. श्री नृसिंह सरस्वती गुरु, क्षमा करणे स्वामिया. ऐसी नाना परीसी, स्तोत्रे केली श्री गुरुसी. श्री गुरुमूर्ती संतोषी, आश्वासिती तये वेळी. अष्टपुत्र पूर्णायुषी, होतील सत्य तुझसी. हो का श्रीमंत तिहर्षी, गेले तुमचे पूर्वदोष. चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हासी यथार्थ. सांडूनी संदेह त्वरित, सुखे असा म्हणती गुरु. इतुके होता ते अवसरी, मिळाल्या होत्या नरनारी. जय जयकार अपरंपारी, प्रवर्तला तये वेळी. नमन करीती सकळ जन, स्तोत्र करिता ती गायन, करिता ती निरंजन. जय जयकार प्रवर्तला तयामध्ये विप्र एक, होता धूर्त कुबुद्धिक. आपुले म्हणी आणूनी तर्क, श्री गुरुसी पुसतसे. विप्र म्हणे श्री गुरुसी, विनंती स्वामी परियेसी. संशय आमुची मानसी, होत आहे स्वामिया. वेदशास्त्री पुराणे बोलता ती सनातने, ब्रह्मलिखित सत्य जाणे, म्हणून वाक्य निर्धारी पा. घडला नाही अपमृत्यू यासी, दिवा मरण परियेसी. आला कैसा जीव यासी, ब्रह्मलिखित सत्य मिथ्या. न कळे याच्या अभिप्राया, निरोपावे गुरुराया. गुरु म्हणती हा सोनिया, तया मूर्ख ब्राह्मणासी. गुरु म्हणती तयासी, सांगेन तुझ विस्तारेसी. पुढील जन्माच्या आयुष्यासी, उसने घेतले परियेसा. आम्ही तया ब्रह्मदेवासी, मागून घेतले करुणेसी. पुढले जन्मी परियेसी, वर्षे 30 संख्या पै. भक्तजन रक्षावयासी, मागून घेतले ब्रह्मदेवासी. म्हणून सांगती विस्तारेसी, तया विप्रवर्गाते. तटस्थ झाले सकळ जन, साष्टांग करीती नमन. गेले आपुलिया भुवन, ख्याती झाली चहुराष्ट्र. पतिव्रतेने पतीसहित, स्नान केले संगमात. अंतकरणी संतोष बहुता, पूजा करीती भक्तीसी. अपार द्रव्य वेचोणी, विप्रतोष होऊनी आराधणी. सूर्य जाता अस्तमानी, येती गुरुच्या मठासी. स्त्री पुरुष नमस्कार, करिता ती वारंवार. पूजा सामग्री उपचार, आरती करीती श्री गुरुसी. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व वर्तले ते ऐका. कथा असे अपूर्व देखा, सांगेन ऐका एक चित्ते. म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार. ऐकता पावन मनोहर, सकळाभिष्टे पावती. इति श्री गुरुचरित्रामृत, उठविले विप्राचे प्रेत. सौभाग्य देऊनी अद्भुत, परमतयासी तोषविले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, प्रेत संजीवन नाम द्वात्रिशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची आचरणा. विन्वितसे भाकुनी करुणा, भक्तिभावे करोनी. म्हणे स्वामी सिद्धमुनी, पूर्वकथानुसंधानी. पतीसह सुवासिनी, आली श्री गुरु समागमे. श्री गुरु आले मठासी, पुढे कथा वर्तली कैसी. विस्तारोणी कृपेसी,
निरोपावी स्वामिया. सिद्ध म्हणे ऐक बाळा, दुजे दिनी प्रातःकाळी दंपते दोघे गुरु जवळी येऊन बैसती वंदोण. विनविताती कर जोडूनी आम्हा शोक घडल्या दिनी. एके यतीने येऊनी बुद्धिवाद सांगितला. रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलिला परियेसी. कानी बांधुनी प्रेतासी दहन करा म्हणितले. आणिक एक बोलिले रुद्रसूक्त असे भले. अभिषेकिती विप्रकुळे ते तीर्थ आणावे. आणोनिया प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी. दर्शना जावे सत्वरी श्री नृसिंह सरस्वती स्वामीचे. ऐसे सांगून आम्हासी आपण गेला परियेसी. रुद्राक्ष राहिले मजपाशी पती श्रवणी स्वामिया. ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु सांगती हसोण. रुद्राक्ष दिले आम्ही जाण तव भक्ती देखोनिया. भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण करणारासी. पापे न लागती परियेसी उंच अथवा नीचाते. रुद्राक्षांचा महिमा सांगितला अनुपमा. सांगेन विस्तारून तुम्हा एक चित्ते परियेसा. रुद्राक्ष धारणे पुण्य मिती नाही अगण्य. आणिक नाही देवासमान्य श्रुती संमत परियेसा. सहस्त्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी हार. स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती. सहस्त्र जरी न साधती दोही बाही षोडशती. शिखेसी एक ख्याती चतुर्विशती दोही करी. कंठी बांधा 32 मस्तकी बांधा 44. श्रवणद्वयी 12 धारण करावे परियेसा. कंठी अष्टोत्तर 101 माळा करा सुरेख. रुद्रपुत्र समान एक येणे विधी धारण केलिया. मोती पोवळी स्फटिकेसी रौप्य वैडूर्य सुवर्णेसी. मिळोनी रुद्राक्ष माळेसी करावे धारण परियेसा. याचे फळ असे अपार रुद्राक्षमाला अति थोर. जे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे. ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातळती. तया होय सद्गती रुद्रलोकी अखंडित. रुद्राक्ष माळा धरोनी जप करीती अनुष्ठानी. अनंत फळ असे जाणी एक चित्ते परियेसा. रुद्राक्षाविने जो नर व्रथा जन्म जाणा घोर. ज्याचे कपाळी नसे त्रिपुंड्र जन्म वाया परियेसा. रुद्राक्ष बांधुनी मस्तकेसी अथवा दोन्ही श्रवणांसी. स्नान करिता नरासी गंगा स्नान फळ असे. रुद्राक्ष ठेवूनी पूजेसी अभिषेक करावा श्री रुद्रेसी. लिंग पूजा समानेसी फळ असे निर्धारा. एक मुख पंचमुख एकादश असती मुख. चतुर्दशादी कौतुक मुखे असती परियेसा. हे उत्तम मिळती जरी अथवा असती नाना परी. धारण करावे प्रीती करी पावे चतुर्विध पुरुषार्थ. यांचे पूर्वील आख्यान विशेष असे अति गहन. ऐकता पापे पळोन जाती त्वरित परियेसा. राजा काश्मीर देशासी भद्रसेन नामे परियेसी. त्याचा पुत्र सुधर्म नामेसी प्रख्यात असे अवधारा. त्या राजाचा मंत्री सूत नाम तारक विख्यात. दोघे कुमार ज्ञानवंत परमसखे असती देखा. उभयता एके वयासी एके स्थानी विद्याभ्यासी. क्रीडा विनोदाती प्रीतींसी वर्तती देखा संतोषे. क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषोनी. ऐसे कुमार महाज्ञानी शिव भजक परियेसा. सर्व देहा अलंकार रुद्राक्षमाळा सुंदर. भस्मधारण त्रिपुंड्र टिळा असे परियेसा. रत्नाभरणे सुवर्ण लेखिती लोहा समान. रुद्रमाळा वाचून न घेती देखा अलंकार. माता पिता बंधू जन आणोनी देती रत्नाभरण. टाकोनी देती कोपोण लोह पाषाण म्हणती त्यांसी. वर्तता ऐसे एके दिवशी तया राजमंदिरासी. आला पराशर ऋषी जो का त्रिकाळज्ञ असे देखा. ऋषी आला देखोन राजा सम्मुख जाऊन. साष्टांगी नमन करून अभिवंदिला तये वेळी. बैसोणी सिंहासनी अर्घ्य पाद्य देवोनी. पूजा केली विधानी महानंदे ते वेळी. कर जोडोनी मुनिवरासी विनवीराव भक्तीसी. पिसे लागले पुत्रांसी काय करावे म्हणतसे. रत्नाभरणे अलंकार न घेती भूषण परिकर. रुद्राक्षमाळा कंठीहार सर्वाभरणे तीच करीती. शिकविल्या नायकती कैचे यांचे मती. स्वामी त्या ते बोधिती तरीच ऐकती कुमार.
भूत भविष्या वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी यांचा अभिप्राय विस्तारुणी निरोपावा दातार ऐकोणी रायाचे वचन पराशरा हर्ष जाण निरोपी तसे हासोण म्हणे विचित्र असे देखा तुझ्या आणि मंत्री सुताचे वृत्तांत असती विस्मयाचे सांगेन ऐक विचित्र साचे म्हणून निरोपी तया वेळी पूर्वी नंदी नाम नगरी अति लावण्य सुंदरी होती एक वेश्याणारी जैसे तेज चंद्रकांती जैसा चंद्र पौर्णिमेसी तैसे छत्र असे तिसी सुखासन सुवर्णेसी शोभायमान असे देखा हिरण्यमय तिचे भुवन पादुका सुवर्णाच्या जाण नाना पर्याभरणे विचित्र अस्ति परियेसा पर्यंक रत्नखचित देखा वस्त्राभरणे अनेका गोमहिषी दास्यादिका भौत असती परियेसा सर्वाभरणे तीस असती जैसी दिसे मन्मथरती नवयौवना सोमकांती अति सुंदर लावण्य गंध कुंकुम कस्तुरी पुष्पे असती नानापरी अखिल भोग तिच्या घरी ख्याती असे तया ग्रामी धन धान्यादी संपत्ती कोटी संख्या नाही मिती ऐशिया परिनादती वारवणिता तये नगरी असोनी वारवणिता म्हणती आपण पतिव्रता धर्म करी असंख्याता अन्न वस्त्रे ब्राह्मणांसी नाट्यमंडप तिचे द्वारी रत्नखचित नानापरी उभारीला अति कुसरी सदा नृत्य करी तेथे सखी वर्गासह नित्य नृय करी मनोरथ कुकुट मर्कट विनोदार्थ बांधिले असती मंडपी तया मर्कट कुकुटांसी नृत्य शिकवी विनोदेसी रुद्राक्षमाळा भूषणेसी गळा रुद्राक्ष बांधिले तया मर्कट कुकुटांसी नामे ठेविली सदाशिवैसी वर्तता एके दिवशी अभिनव झाले परियेसा शिवव्रत म्हणजे एक वैश्य झाला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्मांकित प्रवेशला तिचे घरी त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका ते जे फाके चंद्रार्का विराजमान दिसतसे तया वैश्यासी देखोणी नेले वेश्ये वंदुनी नाट्यमंडपी बैसवोनी उपचार केले नानापरी तया वैश्याचे करी जे का होते लिंग भारी रत्नखचित सूर्यापरी दिसतसे तयाचे देखोणी लिंग रत्नखचित वारवणिता विस्मय करीत आपुल्या सखी समणत ऐसी वस्तू पाहिजे आम्हा पुसावे तया वैश्यासी जरी देईल मौलेसी अथवा देईल रतीसी होईन कुलस्त्री 3 दिवस ऐकोण तियेचे वचन पुसती वैश्यासी सखी जाण जरी का ध्याल लिंगरत्न देईल रती दिवस 3 अथवा ध्याल मौलेसी लक्ष संख्यादी द्रव्यासी जे का वसे तुमचे मानसी निरोपावे वेश्ये प्रती ऐकोणी सखियांचे वचन म्हणे वैश्य हासोण देईन लिंग मोहन रतिकांक्षा करुणी तुमची मुख्य वारवणिता जरी होईल माझी कांता दिवस 3 पतिव्रता होऊनी असने मनोभावे म्हणून या मुख्य वनितेसी पुसतसे वैश्यतिसी व्यभिचारिणी नाम तुझसी काय सत्य तुझे बोल तुम्हा कैचे धर्म कर्म बहु पुरुषांचा संगम पतिव्रता कैचे नाम तुझ असे सांग मज प्रख्यात तुमचा कुळाचार सदा करणे व्यभिचार नवे तुमचे मन स्थिर एका पुरुषासवे नित्य ऐकोणी वैश्याचे वचन वारवणिता बोले आपण दीनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री द्यावे माते लिंगरत्न अरती प्रसंगी तुमचे मन संतोषवीन अति गहन तण मन धनेसी वैश्य म्हणे तियेसी प्रमाण द्यावे आम्हासी दीनत्रय दिवाणीशी वागावे पत्नी धर्मकर्मे तये वेळी वारवनिता लिंगावरी ठेवी हाता चंद्र सूर्य साक्षी करिता झाली पत्नी तयाची इतुकिया अवसरी लिंग दिले तियेचे करी संतोष झाली ती नारी करी कंकण बांधिले लिंग देऊनी वैश्यसी बोले वैश्य परियेसी माझ्या प्राणा समानेसी लिंग असे जाण तुआ या कारणे लिंगासी जतन करणे परियेसी हानी होता यासी प्राण आपुला देईन ऐसे वैश्याचे वचन ऐकोण अंगीकारिले आपण म्हणे लिंग करीन जतन प्राणा परी परियेसा ऐसी दोघे संतोषित पैसले होते मंडपात दिवस जाता अस्तंगत म्हणती जाऊ मंदिरा संभोग समयी लिंगासी न ठेवावे जवळिकेसी म्हणे वैश्य तियेसी तये वेळी परियेसा ऐकोणी वैश्याचे वचन मंडपी ठेविले लिंगरत्न मध्यस्तंभी बैसवोण गेली अंतर्गृहात
क्रीडा करीती दोघे जण, होते एकाएक क्षण, उठिला अग्नी दारुण, तया नाट्यमंडपी. अग्नी लागता मंडप, भस्म झाला जैसा धूप, वैश्य करीतसे प्रलाप, देखुनी ते वेळी. म्हणे हा हा काय झाले, माझे प्राणलिंग गेले, विझविताती अति प्रबळे, नगर लोक मिळोनी. विझवूनिया पाहती लिंगासी, दग्ध झाले परियेसी, अग्नी कुक्कुट मर्कटांसी, दहन झाले परियेसा. वैश्य देखुनी ते वेळी, दुःख करी अति प्रबळी, प्राणलिंग गेले जळोनी, आता प्राण त्यजीन म्हणे. म्हणोनिया निघाला बाहेरी, आयती केली ते अवसरी, काष्टे मिळवून अपारी, अग्नी केला परियेसा. लिंग दग्ध झाले म्हणत, अग्नी प्रवेश केला त्वरित, नगर लोक विस्मय करीत, वेश्या दुःख करीतसे. म्हणे हा हा काय झाले, पुरुष हत्या पाप घडले, लिंग मंडपी ठेविले, दग्ध झाले परियेसा. वैश्य माझा प्राणेश्वर, तया हानी झाली निर्धार, पतिव्रता धर्मे सत्वर, प्राण त्यजीन म्हणतसे. बोलाविले विप्रांसी, संकल्पिले संपदेसी, सहगमन करावयासी, दान धर्म करीतसे. वस्त्रे भूषणे भांडारा, देती झाली विप्रवरा, चंदन काष्ठ भारा, चेतविले अग्नीसी. आपुल्या बंधुवर्गासी, नमोनी पुसे तयासी, निरोप द्यावा आपणासी, पती सवे जातसे. ऐकोनी तियेचे वचन, दुःख पावले बंधुजन, म्हणती तुझी बुद्धिहीन, काय धर्म करीतसे. वेश्येच्या मंदिरासी, येती पुरुष रतीसी, मीती नाही तयांसी, केवी झाला तुझा पुरुष. कैचा वैश्य कैचे लिंग, वाया जाळीसी आपुले अंग, वार वनिता धर्म चांग, नूतन पुरुष नित्य घ्यावा. ऐसे वैश्य किती येती, त्यांची कैशी होसी सती, हासती नगर लोक ख्याती, काय तुझी बुद्धी सांगे. येणे परी सकळ जण, वारिताती बंधुजन, काय केलिया नायके जाण, कवणाचेही ते काळी. वेश्या म्हणे ते वेळी, आपुला पती वैश्य आढळी, प्रमाण केले तया जवळी, चंद्र सूर्य साक्षी असे. साक्षी केली म्या हो क्षिती, दिवस 3 अहोरात्री, धर्मकर्म त्याची पत्नी, जाहले आपण परियेसा. माझा पती झाला मृत, आपण विनवीतसे सत्य, पतिव्रता धर्मख्यात, वेदशास्त्र परियेसा. पती सवे जे नारी, सहगमन हाय प्रीती करी, एक एक पाऊली भूमीवरी, अश्वमेध फळ असे. आपुले माता पिता उद्धरती, 21 कुळे पवित्र होती, पतीची जाण तेच रीती, 21 कुळे परियेसा. इतुके जरी न करिता, पातिव्रत्यपणा व्रथा, केवी पाविजे पंथा, स्वर्गाचिया निश्चये. ऐसे पुण्य जोडिती, काय वाचुनी राहणे क्षिती, दुःख संसार सागर ख्याती, मरणे सत्य कधीतरी. म्हणोनी विनवी सकळांसी, निघाली बाहेर संतोषी, आली अग्नी कुंडापासी, नमन करी ते वेळी. स्मरोनिया सर्वेश्वर, केला सूर्यासी नमस्कार, प्रदक्षिणे उल्हास थोर, करीती झाली तये वेळी. नमुनी समस्त द्विजांसी, उभी ठेली अग्नी कुंडासी, उडी घातली वेगेसी, अभिनव झाले तये वेळी. सदाशिव पंचवक्र, दशभुजा नागसूत्र, हाती आयुधे विचित्र, त्रिशूळ डमरू जाणपा, भस्मांकित जटाधारी, बैसला असे नंदीवरी, धरिता झाला वरचेवरी, वेश्येशी तये वेळी. तया अग्निकुंडात, न दिसे अग्नी असे शांत, भक्तवत्सल जगन्नाथ, प्रसन्न झाला ते वेळी. हाती धरुणी तियेसी, कडे काढी व्योमकेशी, प्रसन्न होऊनी परियेसी, वर माग म्हणतसे. ईश्वर म्हणे तियेसी, आलो तुझे परीक्षेसी, धर्मधैर्य पहावयासी, येणे घडले परियेसा. झालो वैश्य आपणची, रत्नलिंग स्वयंभूची, माया अग्नी केला म्याची, नाट्यमंडप दग्ध केला. तुझे मन पहावयासी, जहालो अग्नी प्रवेशी, तुची पतिव्रता सत्य होशी, सत्य केले व्रता आपुले. संतोषलो तुझे भक्तीसी, देईन वर जो मागसी, आयुरारोग्य स्त्रियेसी, जे इच्छिसी ते देईन. म्हणे वेश्या तये वेळी, न लगे वर चंद्रमौळी, स्वर्ग भूमी पाताळी, न घे भोग ऐश्वर्य, तुझे चरण कमळी भृंग, होऊनी राहीन महाभाग्य, माझे इष्ट बंधुवर्ग, सकळ तुझे सन्निधेसी. दास दासी माझे असती,
सकळा न्यावे स्वर्गाप्रती तव सन्निध पशुपती सर्वदा राहो सर्वेश्वरा न व्हावी पुनरावृत्ती न लागे संसार यातायाती विमोचावे स्वामी त्वरिती म्हणून चरणी लागली ऐकोणी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण सकळा विमानी बैसवोण घेऊन गेला स्वर्गाप्रती तिचे नाट्यमंडपात जो का झाला मर्कट घात कुकुट समवेत दग्ध झाले परियेसा म्हणून पराशर ऋषी सांगतसे रायासी मर्कट जन्म त्यजुनी हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्रियाचे कुशी कुकुट जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले पूर्व संस्कारा करिता रुद्राक्ष धारण केले नित्या इतके पुण्य घडले म्हणता झाले तुझे कुमार हे आता तरी अज्ञानवंती रुद्राक्ष धारण करिता ती त्याच्या पुण्यानाही मिती म्हणून सांगे पराशर ऋषी श्री गुरु म्हणती दंपतीसी येणे परी रायासी सांगता झाला महाऋषी पराशर विस्तारे ऐकोणी ऋषीचे वचन राजा विनवी कर जोडून प्रश्न केला अति गहन सांगे न एकाएक चित्ते म्हणून सिद्ध विस्तारेसी सांगे नामधारकासी अपूर्व झाले परियसी पुढील कथा असे ऐका गंगाधराचा नंदनू सांगे श्री गुरु चरित्र कामधेनू ऐका श्रोते सावधानू लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृत रुद्राक्ष महिमा येथ सांगितले निभ्रंत पुण्यात्मक पावणजे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महात्म्य नाम त्रयस्त्रिशतो शतमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 34 श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐसा पराशर ऋषी तया काश्मीर राजासी रुद्राक्ष महिमा निरोपी तया राजकुमाराचे विस्तारोणी सुधावाचे सांगितले पूर्वजन्माचे चरित्र सर्व संतोषोणी तो राजा लागला त्याचे पदंपूजा कर जोडून या ओजा विनवितसे परियेसा राजा म्हणे ऋषीश्वरासी स्वामी निरोपिले आम्हासी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारणे करून या पूर्वजन्मी अज्ञानेसी रुद्राक्ष बांधिले तिने वेशी त्या पुण्य दशाऐशी प्राप्त झाली स्वामिया ज्ञानवंत आता जाण करीती रुद्राक्ष धारण पुढे यांचे लक्षण कवणे परिवर्ततील भूत भविष्य वर्तमाने त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी सांगा स्वामी विस्तारुणी माझे निमंत्री कुमाराचे ऐकोणी रायाचे वचन सांगे ऋषी विस्तारुण दोघा कुमारकांचे लक्षण अपूर्व असे परियेसा ऋषी म्हणे रायासी पुत्र भविष्य पुससी ऐकोणी दुःख पावसी कवणे परी सांगावे राव विनवितये वेळी निरोपावे सकळी उपाय करीसी तत्काळी दुःखा वेगळा तुची करीसी ऐकोणिया ऋषीश्वर सांगता झाला विस्तार ऐक राजा तुझा कुमार 12 वर्षे आयुष्य असे तया 12 वर्षात राहिले असती दिवस 7 8वे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परियेसा ऐकोणी ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण करिता झाला रुदन अनेक परी दुःख करीत ऐकोणी राजा तये वेळी लागला ऋषीच्या चरणकमळी राखे राखे तपोबळी शरणागत मी तुझा नाना परी गहिवरत मुनिवराचे चरण धरित विनवी तसे स्त्रियांसहित काय करावे म्हणून या दयानिधी ऋषीश्वरू सांगता झाला विचारू शरण रिघावे जगद्गुरु उमाकांत शिवासी मणीचे भय त्यजुनी असावे आता शिवध्यानी तो राखील शूलपाणी आराधावे तया चित्ते जिंकावया काळासी उपाय असे परियेसी सांगेन तुम्हा विस्तारेसी एक चित्ते अवधारा स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक योमकेशी निष्कलंक परियेसी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंत रजो रूपे ब्रह्मा सृजत सृष्टी करणार समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदासी दिले तया विरंचीसी आत्मतत्व संग्रहासी ठेविली होती उपनिषदे भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिले वेदसार रुद्राध्याय सुंदर दिदला तया विरंचीसी
रुद्राध्यायाची महिमा सांगता असे अनुपमा, याते नाश नाही जाणा, अव्यय असे परियेसा, पंचतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे विशेष, ब्रह्मयाने चतुर्मुख विश्व सृजिले वेदमते, तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगे निका, वदन दक्षिण कर्ण एका यजुर्वेद निरूपिला, तया यजुर्वेदांत उपनिषद सार ख्यात, रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरांसी, समस्त देव ऋषींसी, मरीची अत्री परियेसी, आणि सकळ देवांसी सांगे ब्रह्मा ते वेळी, तेची ऋषी पुढे देखा शिकविती आपुले शिष्यादिका, त्यांचे शिष्य पुढे ऐका आपुल्या शिष्या शिकविले, पुढे त्यांचे पुत्र पौत्री विस्तार झाला जगत्री, शिकविले ऐका पवित्री रुद्राध्याय भूमीवरी, त्या उणी नाही अनेक मंत्र त्वरित तप साध्य होत, चतुर्विध पुरुषार्थ लाधे त्वरित परियेसा, नाना परीची पातके केली असती अनेके, रुद्र जापे सम्यके भस्म होती परियेसा, आणि एक नवल केले ब्रह्मदेव सृष्टी रचिले, वेद तीर्थ असे भले स्नान पान करावे, त्याने कर्मे परिहरती संसार होय निष्कृती, जे जन श्री गुरु भजती ते तरती भवसागर, सुकृत अथवा दुष्कृत जे जे की जे आपुले हित, जैसे पेरिले असे शेत तेची उगवे परियेसा, सृष्टी धर्म प्रवृत्तीसी ब्रह्मे रचिले परियेसी, आपुले वक्ष पृष्ठेसी धर्माधर्म उपजवी, जे जन धर्म करीती इह पर सौख्य पावती, जे अधर्मे रहाटती पापरूपी तेची जाणा, काम क्रोध लोभ जाण मस्तर दंभ परिपूर्ण, अधर्माचे सूत जाण इतुके नरक नायक, गुरु तल्पग सुरापाणी कामुक जे परिपूर्णी, पुलक स्वरूप अंतकरणी तेची प्रधान नरकाचे, क्रोधे पितृवधी देखा मातृवधी असती जे का, ब्रह्महत्यादी पातका कन्या विक्रयी जे जण, इतुके क्रोधापासुणी उद्भव झाले म्हणोनी, पुत्र झाले या कारणी क्रोधसूत तया म्हणती, देवद्विज स्वहरण देखा ब्रह्मस्व घेऊणी नेदी जोका, सुवर्ण तस्कर ऐका लोभम पुत्र तया नाव, ऐशा पातकांसी यमे निरोपिले परियेसी, तुम्ही जाऊनी मृत्यू लोकासी राहाटी करणे आपुले गुणे, तुम्हा सवे भृत्य देखा देईन सर्व उपपातका, सकळ पाठवावे नरका जे जण असती भूमीवरी, यमाची आज्ञा घेऊनी आली पातके मेदिनी, रुद्र जप त्याते देखोणी पळोनी गेली परियेसा, जाऊन या यमाप्रती महापातके विनविती, गेलो होतो आम्ही क्षिती भय चकित होऊन आलो, जय जयाजी यमराया आम्ही पावलो महाभया, किंकर तुमचे म्हणून या प्रख्यात असे त्रिभुवनी, आम्ही तुमचे आज्ञाधारी निरोपे गेलो धरित्री, पोळलो होतो वन्हीपुरी, रुद्र जप ऐकोणी क्षितीवरी राहावयासी, शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्र जपासी, पोळलो आम्ही साम्या, ग्रामी खेटी नदी तीरी वसती द्विज महानगरी, देवालयी पुण्यक्षेत्री रुद्र जप करिताती, कौने परी आम्हा गती जाऊ न शको आम्ही क्षिती, रुद्र जप जन करिताती तया ग्रामा जाऊ न शको, आम्ही जातो नरापासी वर्तवितो पातकासी, होती नर महादोषी मीती नाही परियेसा, प्रायश्चित्त सहस्रेसी जो का नव्हे पुण्यपुरुषी, तैसा द्विज परियेसी पुण्यवंत होत असे, एखादे समयी भक्तीसी म्हणती रुद्राध्यायासी, तो होतो पुण्यराशी पाहता त्यासी भय वाटे, तैसा पापी महाघोर पुण्यवंत होतो नर, भूमीवरी कैसे आचार आम्हा कष्ट होतसे, काळकूट महाविष रुद्र जाप्य आम्हा दिसे, शक्ती नाही आम्हासी भूमीवरी जावया, रुद्र जाप्य विषासी शमन करावया शक्त होसी, रक्षगा रक्षगा आम्हासी विनविताती पातके, इतुके बोलती पातके ऐकोणी यम माथा तुके, कोपे निघाला तवके ब्रह्मलोकातये वेळी, जाऊन या ब्रह्मयापासी विनवी यम तयासी, जय जयाजी कमळवासी सृष्टिकारी चतुर्मुखा, आम्ही तुझे शरणागत तुझे आज्ञे कार्य करीत, पापी नराते आणित नरकाल या कारणे, महापातकी नरांसी आणू पाठवितो भृत्यांसी, पातकी होय पुण्यराशी रुद्र जप करून या, समस्त जाती स्वर्गासी महापातकी अतिदोषी, नाश केला पातकांसी शून्य झाले नरकालय, नरक शून्य झाले सकळ माझे राज्य निष्फळ, समस्त झाले
कैवल्य उत्पत्ती राहिली स्वामिया, याते उपाय करावयासी. देवा तू समर्थ होसी, राखे राखे आम्हासी. राज्य गेले स्वामिया, तुम्ही होनी मनुष्यासी. स्वामित्व दिधले भरवसी, रुद्राध्याया निधानेसी. कासया साधन दिधले ते, या कारणे मनुष्य लोकी नाही पापलेश. रुद्र जपे विशेष, पातके जळती अनेक. येणे परी यम देखा, विनविता झाला चतुर्मुखा. प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मदेव यमासी. अभक्तीने दुर्मदेसी, रुद्र जप करीती यासी. अज्ञानी लोक तामसी, उभ्यानी निजुनी पडती नर. त्या ते अधिक पापे घडती, तू ते दंडावे तुवा त्वरिती. जे का भावार्थे पडती, ते त्वा सर्वदा वर्जावे. बाधू नका तुम्ही ऐका, सांगावे ऐसे पातका. रुद्र जपे पुण्य विशेखा, जे जन पडती भक्तीसी. पूर्वजन्मी पापे करीती, अल्पायुषी होणी उपजती. तया पापा होय निष्कृती, रुद्र जपे करुणिया. तैसे अल्पायुषी नरे, रुद्र जप करिता बरे. पापे जाती निर्धारे, दीर्घायु होय तो देखा. तेजो वर्चस बल धृती, आयुरारोग्य ज्ञान संपत्ती. रुद्र जपे वर्धती, ऐक यमा एक चित्ते. रुद्र जप मंत्रेसी, स्नान करविती ईश्वरासी. तेची उदक भक्तीसी, जे जन करीती स्नानपान. त्या ते मृत्यू भय नाही, आणि एक नवल पाही. रुद्र जपे पुण्य देही, स्थिर जीव पुण्य असे. अति रुद्र जपोणी उदकासी, स्नान केल्या वरांसी. भीतसे मृत्यू त्यासी, तेही तरती भवार्णवी. शतरुद्र अभिषेकासी, पूजा करीती महेशासी. ते जन होती शतायुषी, पाप निर्मुक्त परियेसा. ऐसे जाणोनी मानसी, सांगे आपुले दूतासी. रुद्र जपता विप्रांसी, बाधू नको म्हणे ब्रह्मा. ऐकोणी ब्रह्म याचे वचना, यम आला आपुले स्थाना. म्हणोनी पराशरे जाणा, निरोपिले रायासी. आता तुझ्या कुमारासी, उपाय सांगेन परियेसी. 10,000 रुद्रेसी, स्नपन करी शिवाते. 10,000 वर्षांवरी, तव पुत्र राज्य करी. इंद्रासमान धुरंधरी, कीर्तिवंत पार. त्याचे राज्या श्रियेसी, अपायनसे निश्चयेसी. अकंटक संतोषी, राज्य करी तुझा सूत. बोलवावे शत विप्रांसी, जे का विद्वज्जन परियेसी. लावावे ज्ञानी अनुष्ठानासी, तात्काळ तुवा रुद्राच्या. ऐशा विप्रा करवी देखा, शिवासी करी अभिषेका. आयुष्य वर्धेल कुमारका, सध्या श्रेय होईल. येणे परी रायासी, सांगे पराशर ऋषी. राये महा आनंदेसी, आयुष्यवर्धना आरंभ केला. ऐसा ऋषी पराशर, उपदेशितांची द्विजवर. बोलाओनिया सर्व संभार, पूर्वी तसे ब्राह्मणांसी. शतसंख्याक कलशांसी, विधिपूर्वक शिवासी. पुण्यवृक्ष तळेसी, अभिषेक करवी तसे. त्याची आजळे पुत्रासी, स्नान करवी प्रति दिवसी. सप्तदिन येणे विधींसी, आराधिला ईश्वर. अवधी जहाली दिवस 7, बाळ पडिला निचेष्टित. पराशरे येऊनी त्वरित, उदकेसी सिंचिले. तये वेळी अवचित, वाक्य झाले अदृश्यत. सेवेची दिसे अद्भुत, दंडहस्त महापुरुष. महादंडष्ट्र भयचकित, आले होते यमदूत. समस्त द्विजवर रुद्र पडत, मंत्राक्षता देताती. मंत्राक्षता ते अवसरी, घातलिया कुमारावरी. दूत पाहती राहुनी दुरी, जवळ येऊ न शकती. होते महापाश हाती, कुमारावरी टाकू येती. शिवदूत दंडहस्ती, मारू आले यमदूता. भयचकित यमदूत, पळोनी गेले धावत. पाठी लागले शिवदूत, वेद पुरुष रूप देखा. येणे परी द्विजवर, तेने रक्षिला राजकुमार. आशीर्वाद देती थोर, वेदश्रुती करुणिया. इतुकियावरी राजकुमार, सावध झाला मन स्थिर. राजयासी आनंद थोर, समारंभ करीतसे. पूजा करुणी द्विजांसी, देता झाला भोजनासी. तांबुलादी दक्षिणेसी, संतोषविले द्विजवर. संतोषोणी महाराजा, सभा रचित महाओजा. बैसवोणी समस्ता द्विजा, महाऋषी ते सिंहासनी. राजा आपुले स्त्रिय सहित, घालिता झाला दंडवत. येऊन या बैसला सभेत, आनंदित मानसी. त्या समयी ब्रह्मसूत नारद आला अकस्मात. राजा धावूनी चरण धरित, सिंहासनी बैसवी. पूजा करुणी उपचारी, राजया ते नमस्कारी. म्हणे स्वामी या अवसरी, कोठोनी येणे झाले पै. राजा म्हणे देव ऋषी, हिंडता तुम्ही त्रिभुवनासी. काय वर्तले विशेषी, आम्हा लागी निरोपी जे. नारद म्हणे रायासी, गेलो होतो कैलासासी. येता देखिले मार्गासी, अपूर्व झाले परियेसा. महामृत्यूदूतांसहित, न्यावया आला तुझे सूत. सवेची येऊनी शिवदूत, तया लागी पराभविले. यमदूत पळोनी जाती, यमापुढे.
सर्व सांगती आम्हा मारिले शिवदूती, कैसे करावे क्षितित. यम कोपोणी निघाला वीरभद्रापासी गेला, म्हणे दूता का मार दिला निरपराधे स्वामिया. निज कर्माणू बंधेसी राजपुत्र गतायुषी, त्या ते आणिता दूतांसी कासया शिवदूती मारिले. वीरभद्र अति क्रोधी म्हणे झाला रुद्र विधी, 10 सहस्र वर्षे अवधी आयुष्य असे राजपुत्रा. न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले दूता, ओखटे केले शिवदूता जीवे सोडिले म्हणूनी. बोलाओनी चित्रगुप्ता आयुष्य विचारी न त्वरिता, म्हणून पाठवी दूता चित्रगुप्त पाचारीला. पुसताती चित्रगुप्तासी काढोनी पाहे पुत्रासी, 12 वर्षे आयुष्य परियेसी राजकुमारा लिहिले असे. तेथेची लिहिले होते अनिक 10 सहस्र वर्षे लेख, पाहुणी यम साशंकित म्हणे अपराध आमुचा. वीरभद्रा ते वंदुण यमधर्म गेला परतोन, आम्ही आलो तेथोन म्हणून सांगे नारद. रुद्र जपे पुण्य करिता आयुष्य वर्धले तुझे सता, मृत्यू जिंकिला तत्वता पराशर गुरु कृपे. ऐसे नारद सांगोणी निघोणी गेला तेथोणी, पराशर महामुनी निरोप घेतला रायाचा. समस्त गेले द्विजवर राजा हर्षे निर्भर, राज्य भोगिले धुरंधर पुत्र पौत्री महिवरी. ऐसा रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा, भिने न लगे काळ महिमा श्री गुरु म्हणती दंपतीसी. सिद्ध म्हणे नामधारकासी ऐसी कथा विस्तारेसी, श्री गुरु सांगे दंपतीसी प्रेम भावे करुणिया. या कारणे श्री गुरुसी प्रीती थोर रुद्राध्यायासी, पूजा करावी भक्तीसी रुद्राध्याये करुणिया. म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार, ऐकता तरे भव सागर लाधे चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृत रुद्राभिषेक महात्म्य तेथ वर्णिले असे अद्भुत, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णन नाम चतुस्त्रिशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.